नमस्कार मंडळी, मी तेजस भागवत. रितम मराठी दिनविशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज दिनांक 7 जून. आजच्या दिवशी भारतात आणि जगभरात घडलेल्या घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत. तर पहिली घडामोड अशी आहे, ती म्हणजे 7 जून 1893 रोजी मोहनदास करमचंद गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली. गांधींसोबत झालेल्या एका घटनेमुळे त्यांना ही चळवळ सुरू करण्याची प्रेरणा मिळाली असं सांगितलं जातं. मोहनदास करमचंद गांधी एका वर्षाकरिता कायद्याचा अभ्यास करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत गेले होते. ते दक्षिण आफ्रिकेतील नॅन्टल प्रांतात राहत होते. काही कामानिमित्त ते तिथल्या ट्रेनमधून फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करत असताना ते गोरे नसल्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांनी त्यांना डब्यातनं बाहेर येण्याचे आदेश दिले. रेल्वे अधिकाऱ्यांनी त्यांना तिसऱ्या डब्यात जाण्यास सांगितलं. गांधींना याचं वाईट वाटलं, कारण त्यांच्याकडे प्रथम श्रेणीचं तिकीट होतं. त्यामुळे गांधींनी डबा सोडण्यास नकार दिला. रेल्वे अधिकारी आणि गांधी यांच्यात झटापट झाली आणि शेवटी गांधींना ट्रेनमधनं बाहेर काढलं गेलं. त्यांचं सामानही दूरवर फेकलं गेलं. त्यानंतर ती संपूर्ण रात्र गांधींनी स्टेशनवरच घालवली असं सांगितलं जातं. या घटनेनंतर गांधींनी दक्षिण आफ्रिकेत वर्णभेदाविरुद्ध आणि भारतीय समुदायावर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध लढा सुरू केला. दक्षिण आफ्रिकेत भारतीयांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवणाऱ्या कायद्याच्या विरोधातही त्यांनी मोहीम सुरू केली आणि नॅशनल इंडियन काँग्रेसची स्थापना केली. भारतात गांधींनी 1917 मध्ये चंपारण सत्याग्रह करून प्रथमच अशा प्रकारची चळवळ सुरू केली. 7 जून 1979 रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं म्हणजेच इस्रोनं आपला पहिला प्रायोगिक रिमोट सेन्सिंग उपग्रह भास्कर 1 प्रथमच प्रक्षेपित केला. सध्याच्या रशियातील व्होल्गोग्राड स्पेस स्टेशनवरून हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला. प्रायोगिक रिमोट सेन्सिंग उपग्रह अवकाशात पाठवण्याचा भारताचा हा पहिलाच प्रयत्न होता आणि पहिल्याच प्रयत्नात भारताला त्यात यश मिळालं. या उपग्रहाला महान गणितज्ञ भास्कर यांचं नाव देण्यात आलं. या उपग्रहाचं वजन 442 किलोग्रॅम आहे आणि तो टीव्ही, कॅमेरा आणि 3 बँड सॅटेलाइट मायक्रोवेव्ह रेडिओमीटरनं सुसज्ज होता. हा उपग्रह पृथ्वीच्या निम्न कक्षेत ठेवण्यात आला होता. जलविज्ञान, समुद्रविज्ञान, वनीकरण आणि टेलिमेट्री या विषयांची माहिती गोळा करणं हा त्याचा मुख्य उद्देश होता. टेलिव्हिजन कॅमेरा सेन्सरचं कार्य जलविज्ञान, वनशास्त्र आणि भूगर्भशास्त्राशी संबंधित डेटा गोळा करणं हे होतं, तर मायक्रोवेव्ह रेडिओमीटर प्रणालीचं कार्य समुद्र, पाण्याची वाफ इत्यादींचा अभ्यास करणं हे होतं. यातून गोळा केलेली माहिती शास्त्रज्ञांना जमीन, समुद्र, वातावरणातील परस्पर संवाद अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी खूप उपयुक्त ठरली. त्यामुळे हवामानाचा अंदाज लावण्यातही खूप मदत झाली. 7 जून 1929 रोजी व्हॅटिकन सिटीला प्रथमच स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळाली. स्वतंत्र होण्यापूर्वी व्हॅटिकन सिटी इटलीच्या ताब्यात होतं, पण या देशाची स्थापना झाली कारण कॅथोलिक चर्चनुसार येशू ख्रिस्ताच्या प्रतिनिधीला पोप म्हणतात आणि पोपचं स्वतःचं निवासस्थान असं असायला हवं, जे कोणत्याही देशाच्या अंतर्गत नाही. हे लक्षात घेऊन व्हॅटिकन सिटी हा स्वतंत्र देश झाला. हा जगातील सर्वात लहान देश आहे, जो इटलीच्या रोम शहराच्या आत वसलेला आहे. त्याचं क्षेत्रफळ फक्त 44 हेक्टर आहे. येथील लोकसंख्या सुमारे 1000 इतकी आहे. व्हॅटिकन सिटीचं स्वतःचं चलन देखील आहे आणि हा देश आपल्या नागरिकांना पासपोर्ट देखील प्रदान करतो. या छोट्याशा देशाची स्वतःची सेनाही आहे. व्हॅटिकन सिटीचं स्वतःचं रेडिओ स्टेशन, टपाल तिकीट आणि रेल्वे स्टेशन आहे. या देशाचं स्वतःचं रुग्णालय नसलं तरी जन्माच्या आधारावर नागरिकत्व दिलं जात नाही, तर नोकरी आणि कामाच्या आधारावर दिलं जातं. 13 मे 2023 रोजी पोप फ्रान्सिस यांनी व्हॅटिकन सिटी राज्यासाठी नवीन संविधान जारी केलं, जे 7 जून 2023 रोजी लागू करण्यात आलं. जागतिक अन्न सुरक्षा दिन 7 जून 2019 रोजी प्रथमच साजरा करण्यात आला. तो साजरा करण्याचा निर्णय सर्वप्रथम 20 डिसेंबर 2018 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेनं घेतला होता. 7 जून ही तारीख निश्चित करण्यात आली. दरवर्षी दूषित अन्नामुळे होणाऱ्या रोगांची 600 दशलक्ष प्रकरणं नोंदवली गेली. त्यापैकी अंदाजे 4,20,000 लोक मृत्युमुखी पडतात. प्रदूषित किंवा असुरक्षित अन्नाचा वाढता धोका लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटना, अन्न आणि कृषी संघटना आणि संयुक्त राष्ट्र संघानं हा दिवस साजरा करण्याचा संयुक्त निर्णय घेतला होता.
तेव्हापासून तो दरवर्षी 7 जून रोजी पाळला जातो. हा दिवस पाळण्याचा उद्देश लोकांमध्ये सुरक्षित अन्नाविषयी जागरूकता पसरवणे आणि लोकांना खराब अन्न खाण्यापासून रोखणे हा आहे. असुरक्षित खाण्यानं आरोग्याशी संबंधित अनेक आजारांचा धोका असतो. अशा परिस्थितीत प्रत्येक व्यक्तीला पौष्टिक आणि संतुलित अन्न मिळावं हा जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा करण्यामागचा उद्देश आहे. यासोबतच खाद्यपदार्थांपासून होणारे धोके रोखणं, भेसळयुक्त अन्नपदार्थ शोधून काढणं आणि त्याबाबत लोकांना सांगून त्यांच्या आरोग्याबाबत जागरूक करणंही गरजेचं आहे. आज ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा. ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेला भगीरथाच्या प्रयत्नाने पृथ्वीवर आलेल्या गंगेचं अवतरण पृथ्वीवर झालं अशी मान्यता आहे. या दिवसापासून ज्येष्ठ शुद्ध दशमीपर्यंत ही दशहरा पर्वणी साजरी केली जाते. म्हणूनच याला गंगा दशहरा देखील म्हणतात. आपल्या घरामधल्या देवांमध्ये ठेवलेल्या छोट्याशा घागरीतल्या गंगेचं या दिवशी पूजन केलं जातं. गंगेची आरती म्हणून तिला नैवेद्य दाखविला जातो. प्रतिपदेपासून हळूहळू दशमीपर्यंत गंगेचा हा प्रवाह पूर्णपणे पृथ्वीवर अवतरला होता. त्यामुळे या दिवसात तिचं भजन, पूजन या गोष्टींना महत्त्व प्राप्त झालं. त्या निमित्ताने आपल्याला जमेल तितक्या माणसांना अन्नदान करावं असं सांगितलं जातं. या अन्नदानाला दशहऱ्यांचं भोजन असं म्हटलं जातं. प्रसिद्ध संस्कृत कवी जगन्नाथ पंडित यांनी याच 10 दिवसात गंगेचं वर्णन करणारं गंगा लहरी नावाचं 52 श्लोकाचं स्तोत्र देखील लिहिलं आहे. तर हे होते आजचे दिनविशेष. तुम्हाला हा व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ खाली कमेंट करून आम्हाला तुमचा अभिप्राय नक्की कळवा. असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.